सावनी काळे मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सेकंडरी व हायर सेकंडरी विभागासाठी काउन्सिलर म्हणून काम करत आहे. अनेकदा अनेक पालक माझ्याकडे ही तक्रार घेऊन येतात किंवा अनेक मुलांमध्ये हे दिसून येते की मुलं इतरांना मान देत नाहीत, ॲरोगंटली इतरांशी बोलतात किंवा शिक्षकांशी बोलतात, इतरांचे ऐकून घेत नाहीत. अशा अनेक तक्रारी पालक घेऊन येतात. यातली सगळ्यात कॉमन केली जाणारी तक्रार म्हणजे मुलं मोठ्यांना रिस्पेक्ट देत नाहीत. तर आज आपण हे जाणून घेणार आहोत की रिस्पेक्ट देणं म्हणजे नेमकं काय आणि मुलांमध्ये तो कसा इन्वाइट करायचा. तर रिस्पेक्ट देणं हे खरं तर एक लर्न्ड बिहेवियर आहे. म्हणजे काय, मुलं रिस्पेक्ट देणं हे बघून शिकत असतात. मोठ्या बहिणीकडनं, भावाकडनं, पालकांकडनं, आजूबाजूच्या इतर लोकांकडनं मुलं रिस्पेक्ट देणं हे शिकत असतात. अनेकदा अनेक घरात असे दिसून येते की कोणताही वाद झाला की पालक किंवा घरचे इतर लोक एकमेकांशी खूप वेगळ्या पद्धतीने किंवा ॲरोगंटली बोलतात. मुलं पालकांची हीच सवय अगदी केअरफुली ऑब्झर्व करतात आणि तीच सवय पुढे शाळेत किंवा इतर ठिकाणी सुद्धा वापरतात. त्यापेक्षा आपण इतरांना थोडंसं मान देऊन बोलता येतंय का, मुलांसमोर ॲरोगंटली न बोलता शांतपणे बोलता येते का, ह्याचा विचार करूया. अगदी सोपं उदाहरण म्हणजे घरात जेव्हा वाद होतो तेव्हा कोणीतरी पटकन बोलून जातं की तुला काहीच कळत नाही, तू शांत बस. तर तसं करण्यापेक्षा जर आपण हे म्हटलं की तू जे म्हणतोयस ते अगदी 100% मला पटत नाहीये, पण आपण ह्यावर विचार नक्की करूया. किंवा आपल्या दोघांचं आत्ता या बाबतीत दुमत होतंय, तर आत्ता आपण ह्यावर बोलूयात नको, कदाचित उद्या आपण ह्यावर बोलूयात. अशा पद्धतीत बोलल्यामुळे मुलं हेच ऐकतात आणि त्याच पद्धतीने दुसऱ्यांना मान देऊन शाळेत किंवा इतर जागी सुद्धा बोलायला सुरू करतात. अनेकदा असं दिसून येतं की घरी मुलांच्या मतांना मान दिला जात नाही. म्हणजे काय, तर घरी रंगकाम चालू आहे, हॉलला कोणता रंग देऊयात यावर अगदी सगळ्यांची मतं घेतली जातात, पण मुलांची मात्र मतं घेतलीच जात नाहीत किंवा घेतलेली मतं पूर्णपणे रद्द करण्यात येतात. असं झाल्यानंतर मूल स्वतःचं मत ठामपणे मांडण्यासाठी एक वेगळी जागा किंवा वेगळं ठिकाण आणि वेगळी पद्धत सुद्धा शोधतं. आणि ती जागा बऱ्याचदा शाळा, क्लास, मित्रांचा ग्रुप हे असतं. आणि त्यावेळेला मात्र मूल स्वतःचं मत हे अगदी ॲग्रेसिव्हली मांडतं. जेव्हा पालक म्हणून आपण मुलांचे मत ऐकून घेतो, त्यांच्या मतांना मान देतो, तेव्हा मुलांना एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो आणि मूलसुद्धा पुढे इतरांची मतं ऐकायला शिकतं, त्याला मान द्यायला शिकतं. मुलांचं मत ऐकून घेणं आणि मुलांच्या मतांना रिस्पेक्ट देणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. पण बऱ्याचदा पालक म्हणून आपण ह्या दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज होतो. आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या मुलाच्या मतांना मान देतोय, पण तसं नसतं. अनेकदा आपण त्याचं मत अगदी चुकीचं आहे म्हणून रद्द करून टाकतो. तर तसं न करता मुलांचं मत ऐकून घेऊन त्याला आदर देऊयात. समजा कधी कधी मुलांचं मत चुकीचं सुद्धा असू शकतं, पण त्यावेळी त्यावर पुनर्विचार करण्यासाठी मुलाला प्रोत्साहन द्या. त्याच्याबरोबर बसून त्याच्याशी गप्पा मारा. तू जे म्हणतोयस ते आत्ता मला पटत नाहीये, आपण पुन्हा यावर विचार करूयात का, आपण दोघं मिळून ह्याबद्दल गप्पा मारूयात का, या बाबतीतलं तुझं हे मत का निर्माण झालं आहे याबद्दल थोडंसं बोलूयात का. ह्या पद्धतीने मुलांशी बोललं तर त्यांना थोडासा कॉन्फिडन्स यायला मदत होते. अनेकदा मूल जेव्हा चुकीचं वागतं तेव्हा पालकांच्या संतापाचा अगदी उद्रेक होतो. मग त्याने पालक मुलाला अगदी ॲरोगंटली बोलतात, वागतात, कधी कधी तर त्याला मारतात सुद्धा. पण अशा वेळी काय होतं, मूल हेच बघतं आणि हेच शिकतं. म्हणजे काय, जेव्हा मला एखाद्या माणसाचं एखादं मत पटत नाही तेव्हा माझी वागण्याची पद्धत काय असली पाहिजे, तर मुलाच्या मते वागण्याची पद्धत ही फक्त ओरडणे, मारणे, बोलणे, ॲरोगंटली बोलणे हीच असते. त्यामुळे तसं न करता आपली पालक म्हणून रिॲक्ट होण्याची पद्धत थोडीशी बदलली तर मुलांना सुद्धा हे समजून येईल की रिॲक्ट होण्याची फक्त ही एकच पद्धत नसते, तर त्या माणसाशी बोलणं, गप्पा मारणं, शांतपणे बसणं ही सुद्धा पद्धत असू शकते. कधी कधी पालक म्हणून आपण रिॲक्ट करण्याची पद्धत थोडीशी जरी बदलली तरी अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. चला तर मग मुलांना मान द्यायला शिकवूया आणि त्यांच्याकडनं सुद्धा तो मान घेऊया आणि नवीन विषयासह पुढल्या शनिवारी भेटूया.